नमस्कार मंडळी, मी सिद्धार्ली. वेलकम बॅक टू द चॅनल. तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदा बघताय तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि या स्वप्नांच्या शहरात बनलंय भारतातील सर्वात पहिला अंडरसी टनल. आणि याच अंडरसी टनल मधून आज आपण प्रवास करणार आहोत. आता आपण पोहोचलो आहोत वरळी सी फेसला आणि इथून सुरू होतो कोस्टल रोड. या रोडवरून जाताना आपल्या देशाने किती प्रगती केली आहे हे दिसून येते. तर वरळी सी फेसला हा जो बंगला दिसतोय तो आहे ईशा अंबानींचा. अजूनही तुम्ही साईडला बघू शकता की बरंचसं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. इथून तर मुंबईची स्कायलाईन बघायला खूपच सुंदर वाटतं. थोडं पुढे गेल्यावर आपल्या डाव्या बाजूला आपल्याला बघायला मिळेल मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर. 1831 साली या मंदिराची स्थापना झाली. कधी मुंबईमध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. मंदिराच्या मागच्या बाजूलाच आपल्याला दिसत आहेत मुंबईतील फेमस ट्विन टॉवर्स. थोडंसंच पुढे गेल्यावर भारतातील अब्जाधीश मिस्टर मुकेश अंबानी यांचं आपल्याला घर दिसतं. या घराचं नाव आहे अँटिलिया. महालक्ष्मी मंदिरावरून थोडं पुढे आल्यावर उजव्या साईडला आहे हाजी अली दर्गा. समुद्राच्या आतमध्ये हा दर्गा आहे. तर इथून सुरू होतो भारतातील सर्वात पहिला अंडरसी टनल. याचे इनॉग्रेशन मार्च 2024 मध्ये झालंय. या अंडरसी ट्विन टनलचं नाव आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग. साऊथ मुंबईमधील वरळी ते मरीन ड्राईव्ह पर्यंत हे अंडरसी ट्विन टनल्स आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह हे जवळजवळ 45 मिनिटांचं अंतर या ट्विन टनल्समुळे आपण फक्त 9 मिनिटात पार करू शकतो. हे ट्विन टनल्स मुंबई कोस्टल रोडचा फेज 1 आहेत. जेव्हा या कोस्टल रोडचं काम पूर्ण होईल तेव्हा तर मुंबईमधील कनेक्टिव्हिटी अमेझिंग असेल. या कोस्टल रोडमुळे आपण बरेचसे ट्रॅफिक बीट करू शकतो. या टनल मध्ये कोणतेही सिग्नल किंवा टोल्स नाहीयेत. फक्त आपल्याला यामध्ये स्पीड लिमिट पाळायची आहे. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो मरीन ड्राईव्हला. आमचा तर अंडरसी टनलचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आय होप भारतातील सर्वात पहिलं अंडरसी टनल तुम्हाला सुद्धा नक्की आवडलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा. तुम्ही सुद्धा या टनलला भेट दिली आहे का किंवा लवकरात लवकर या टनलला भेट देणार आहात का हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.